एका बाजूला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार केले जातात, तर दुसऱ्या बाजूला याच भुयारी मार्गांचा वापर आता चक्क खाजगी पार्किंगसारखा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागोठणे स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील भुयारी मार्गाला आता वाहन चालकांनी स्वतःचा पार्किंग झोन बनवलाय. होय, जे व्हिडिओ तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात तो कोणताही पार्किंग लॉट नसून सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग आहे. नागोठणे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरील या भुयारी मार्गात सध्या कार आणि टू व्हीलरची बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेष म्हणजे अनेक कार चालक तर ही जागा जणू त्यांच्या स्वतःच्या मालकीची असल्यासारख्या गाड्या दिवसभर उभ्या करून आपल्या कामाला निघून जातात. या बेजबाबदार पार्किंगमुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या येणाऱ्या इतर वाहन चालकांना आणि प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा यामुळे इथे वादावादीचे प्रसंगही ओढावत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांना आता पोलीस प्रशासनाची कोणतीही भीती उरलेली नाही, असं चित्र सध्या इथे पाहायला मिळतंय. भुयारी मार्गात गाड्या लावून सर्वसामान्यांचा रस्ता अडवणाऱ्या या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासन कधी कारवाईचा बडगा उगारणार, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या अनधिकृत पार्किंगमुळे रेल्वे स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. आता या गंभीर समस्येकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहणार का? आणि या मुजोर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून हा भुयारी मार्ग मोकळा केला जाईल का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.